नमस्कार मित्रांनो, प्रतिपक्ष चॅनेलवर आपलं स्वागत आहे. मी स्वाती तोरसेकर. याच आठवड्यामध्ये भारत चीन सीमेवरच्या लडाख प्रांतामधलं पँगॉंग झो हे जे तलाव आहे त्या तलावाच्या आसपास भारत आणि चीन यांच्यातील सैन्यामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्याला विराम मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. दोन्ही देशांमध्ये गेल्या मे 2020 पासून जे एक संघर्षाचं वातावरण तयार झालं होतं त्यामध्ये पँगॉंग झो या तलावाचा परिसर सुद्धा मोडत होता. या परिसरामध्ये चीनी सैन्याने काही आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला दिसून आली होती आणि त्यानंतर भारताने सुद्धा ते आव्हान स्वीकारून काही प्रतिक्रियात्मक कारवाया तिथे केलेल्या होत्या. जवळजवळ 9 चर्चांच्या फेरी पार झाल्या आणि त्यानंतर एक समझोता समोर आला आहे आणि त्याचं पालन सुद्धा सुरू झालं आहे असं बातम्यांमधून आपल्याला समजतं. आपल्याला आठवत असेल की मे 2020 मध्ये ज्या वेळेला संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली ती संघर्षाची परिस्थिती होती अक्साई चीनच्या भागामध्ये. हा भाग आपला आहे असं भारत समजतो, परंतु तिथली जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे त्या रेषेवरती मात्र चीनांचं अस्तित्व आपल्याला दिसून येत होतं. ही परिस्थिती आहे ती 1962च्या युद्धापासूनची आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा कोणती आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कोणती ह्याला धरून तिथल्या हालचाली सतत चालू असलेल्या आपल्याला दिसतात. संघर्ष सुरू झाला त्यावेळेला अत्यंत उद्दामपणे चीनी बाजू सांगत होत्या की एक वेळ हिमालय मागे जाईल परंतु चीनी सैन्य मात्र मागे जाणार नाही. मित्रांनो, आज त्या परिस्थितीमध्ये फरक घडलेला तुम्हाला दिसतो आहे. हिमालय आहे तिथेच आहे, चीनी सैन्याने मात्र मागे जाण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. अर्थात ही गोष्ट काही इतकी सहजासहजी घडलेली नाही. पँगॉंग झो हे जो तलाव आहे त्या तलावामध्ये त्याच्या एक उत्तरेचा जो भाग आहे त्याच्यामधली लढाई आणि दक्षिणेच्या बाजूची लढाई या दोन्हीमध्ये थोडासा फरक होता. परंतु दोन्ही अंगांनी दोन्ही सैन्यांनी आता माघार घेण्याचं ठरवलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की मे मध्ये जी संघर्षात्मक परिस्थिती निर्माण झाली त्या अगोदर जी परिस्थिती होती त्या अगोदर ज्या स्थानांवरती दोन्ही सैन्य होतं तिथे ते सैन्य नेलं जाईल असा एक समझोता झालेला आहे. उत्तरेकडचा जो भाग आहे तलावाची उत्तर किनारा जो आहे त्या उत्तर किनाऱ्यावरती फिंगर 1, 2, 3, 4 ते 8 असा एक परिसर आहे असं सांगितलं जातं. आता त्या परिसरामधल्या फिंगर 3 पर्यंत भारतीय सैन्य सतत जात होतं. भारतीय सैन्याच्या बाजूचा जो रस्ता आहे तो जवळजवळ पायवाटेचा रस्ता होता. 3 पासून 4 पर्यंत यायचं तर भारतीय सैनिकांना पायी चालून जावं लागत होतं. त्या उलट फिंगर 8 पासून पुढे यायचं तर चीनी सैन्याने एक रस्ता बनवलेला होता आणि त्या रस्त्यावरून त्यांची वाहनं अगदी कुठच्याही क्षणी अत्यंत कमी अवधीमध्ये तिथे पोहोचू शकत होती. तर अशा परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याने काही वेळेला फिंगर 4च्या पुढे जाऊन सुद्धा पहारे दिलेले आहेत, ज्याला पॅट्रोलिंग म्हणतात. ते पॅट्रोलिंग दोन्हीकडचं सैन्य करत होतं. परंतु या समझोत्यानंतर आता फिंगर 4 ते फिंगर 8 मध्ये दोन्ही देशांचं सैन्य पेट्रोलिंग करणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की चीनने त्यांचं सैन्य हे फिंगर 8च्या पलीकडे न्यायचं आणि भारताने त्याचं सैन्य फिंगर 3 पर्यंत सीमित ठेवायचं असा हा समझोता आहे. याच जोडीने संघर्षाच्या काळामध्ये जे काही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, काही जे चीननी असेल किंवा भारताने असेल निर्माण केलं असेल ते मोडीत काढलं जाईल असाही एक निर्णय झालेला आहे. तलावाच्या दक्षिणेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये रेजिंगला असेल किंवा रेचिनला असेल, गुरुंग टेकडी असेल, मुखपारी टेकडी असेल, या सर्व टेकड्यांचा हा जो प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये
भारताने चढाई करून तिथल्या उंचीवरच्या टेकड्या आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या होत्या. आता ह्या टेकड्यांचं महत्व असं होतं की चुशूल कडे ज्यावेळेला 1962 साली चीननी आक्रमण केलं त्यावेळी त्यांनी जो मार्ग घेतलेला होता, ज्या मार्गाने त्यांचं सैन्य आतमध्ये आलं, त्या मार्गावर टेहळणी करणं ह्या टेकड्यांवरच्या अस्तित्वामुळे भारत सैन्याला शक्य झालं. ही जी हे स्थान जे भारतीय सैन्याने तिथे मिळवलं होतं त्यामुळे चीन हा थोडाफार दबावाखाली गेला. आजचा समझोता जो आपल्याला झालेला दिसतो तो ह्या दबावामुळे झालेला एक परिणाम आहे असं मानलं जातंय. म्हणजे जर का ह्या टेकड्या भारताच्या ताब्यात नसत्या तर चीन सैन्याने स्वेच्छेने अशा प्रकारची तडजोड मान्य केली असती असं दिसत नाही. एक प्रकारे कागदावरती ही आज जर तडजोड झालेली आहे आणि चीनला एक हिमालय मागे जाईल पण सैन्य मागे जाणार नाही या भूमिकेपासून मागे हटावं लागलं आहे. परंतु कागदावरती असे समझोते करण्यामध्ये चीन पटाईत आहे, ते प्रत्यक्षात मात्र ते उतरवत नाही असा अनेक जण आक्षेप घेत असतात. त्याला अनेक उदाहरणं दिली जातात. 2012 साली चीननी मनिला सोबत एक जो समझोता केला आणि त्यांच्या आपापल्या बोटी मागे नेण्याचा जो प्रस्ताव झाला तो मनिलानी तंतोतंत पाळला, परंतु चीननी तो पाळलाच नाही असं आज आपल्याला दिसून येतं. चीनच्या बोटी मात्र अजूनही त्याच भागामध्ये रेंगाळताना दिसतात. तर अशीच काही परिस्थिती ही पँगॉंग झो या तलावाच्या बाबतीत घडेल का, हा एक वाजवी प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला प्रत्यक्षात हालचाली काय दिसतात त्याच्यावरती ठरवता येईल. गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये असं सांगितलं जातं की जवळजवळ 200 रणगाडे हे माघारी फिरलेले आहेत. भारतानेही मागे नेले आहेत, चीननीही मागे नेले आहेत. टेकड्यांवरचं अस्तित्व मात्र भारत हळूहळू करत कमी नेत. पुढल्या 2 आठवड्यामध्ये सैन्य हे माघारी नेण्याचा मुदत ठरलेली आहे आणि त्याच्यावरती सतत पाळत ठेवली जाईल. गंमत अशी आहे की या सगळ्या संघर्षामधून नेमकं काय मिळालं, चीनला काय मिळालं, भारताला काय मिळालं, हे खूप मोठे यक्षप्रश्न आहेत. चीननी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आमची लष्करी ताकद जास्त आहे, आमची आर्थिक ताकद जास्त आहे, आमची राजकीय ताकद जास्त आहे आणि म्हणून आम्ही म्हणू तसे भारताला आम्ही वाकवू शकतो आणि आमच्या मतानुसार भारताला वागावं लागेल. आशियामध्ये आमच्याशी स्पर्धा करण्याची भारताची पात्रता नाही, लायकी नाही, ते आमचे बटीक होऊ शकतात हे दाखवण्याची एक खुमखुमी चीनला होती आणि त्या खुमखुमीनुसार झालेलं हे आक्रमण होतं. भारताने ज्या दमदार पद्धतीने त्याला उत्तर दिलं त्याचे पडसाद हे जगाच्या प्रत्येक देशामधल्या प्रत्येक राजधानीमध्ये आज गुंजतायत असं आपल्याला दिसून येतं. ह्याचाच अर्थ काय होतो की चीनला जे इप्सित साध्य करायचं होतं त्याच्या नेमका विपरीत परिणाम आज त्याच्या वाटेला आलेला आपल्याला दिसतो. की भारताचं लष्करी सामर्थ्य कमी असेल, भारताचं आर्थिक सामर्थ्य कमी असेल, परंतु तरी सुद्धा भारताने तसूभर सुद्धा नमतं घेण्यापासून स्वतःला केवळ वाचवलं नाही तर किंबहुना चीनवरती ती पाळी आणली. हा जो परिस्थितीमधला फरक आहे त्या फरकाची नोंद आज जगाने घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि हे कसं घडलं, हे काय केवळ लष्करी ताकदीवर घडलं असं नाही. भारतीय लष्कराने अत्यंत खुबीने लढून आणि अत्यंत चिकाटीने लढून तिथे चीनला थोपवून धरलेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय सैन्याचं कौतुक केलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल की 2014 साली मोदींनी जेव्हा सूत्र हाती घेतली त्याच्या आधीचे जे आपले सरसेनापती होते त्यांनी मनमोहन सरकारला एक इशारा दिलेला होता की भारताची युद्ध सज्जता केवळ 4 दिवसाच्या युद्धावरती आली आहे, केवळ 4 दिवसाचं युद्ध. या परिस्थितीपासून आपल्या सैन्याला चीनच्या विरोधामध्ये सक्षमपणे उभं करण्यामध्ये जसं सैन्याचं कौतुक आहे तसंच मोदी सरकारचंही कौतुक आहे असं म्हटलं पाहिजे. परंतु तरी सुद्धा ती जी तफावत आहे चीन आणि भारताच्या सामर्थ्यामधली ती लपून राहत नाही, ती खूप मोठी आहे आणि ती भरून काढायची असेल तर त्याच्यासाठी एक बराच मोठा काळ जावा लागणार आहे.
असं असून सुद्धा भारताने हे साध्य केलं. ह्याचं कारण असं की भारताने त्याच सोबत काही आर्थिक पावलं सुद्धा उचलली. चीनच्या मालावरचा टेरिफ वाढवला, आयात कर वाढवला, त्यांची काही जी ऍप्स होती त्या ऍप्सवरती बंदी घातली. अशा प्रकारच्या या ज्या कारवाया भारत सरकारने केल्या व्यापारी क्षेत्रामध्ये सुद्धा, हे पहिल्यांदा घडलं हे लक्षात घेतलं. आजपर्यंत असं म्हटलं जात होतं युपीएच्या काळात खास करून की जो काही संघर्ष आहे तो दोन्ही सैन्यांच्या आपापसामधल्या मिसअंडरस्टँडिंगमुळे, गैरसमजामुळे घडलेले संघर्ष आहेत. नेमकी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कुठली ह्याच्यावरती कुठलाही करार नसल्यामुळे हे जे गैरसमज होतात त्याच्यामधून येणारे जे वादविवाद आहेत आणि चकमकी आहेत त्या त्याच पुरत्या, तेवढ्या पुरत्याच आम्ही मर्यादित ठेवू. त्याचा परिणाम किंवा त्याची पडछाया ही आमच्या राजनैतिक संबंधांवरती किंवा आमच्या आर्थिक संबंधांवरती आम्ही पडू देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या युपीए सरकारचे एक काळ होता. तो काळ आज संपलेला आहे. मोदी सरकारने ते धोरण सोडून दिलेलं आपल्याला दिसतं की तुम्ही जर का तिथे आमच्या खोड्या काढणार असाल, आमच्यावरती आक्रमण करणार असाल तर तुम्हाला हेही भोगावं लागेल. हे मोदी सरकारने कृतिशीलरित्या दाखवून दिलेलं आपल्याला दिसून येतं. तेव्हा हा जो समझोता झालेला आहे त्या समझोत्यामधून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत ठळकपणे पुढे आलेल्या आहेत. भारताने हे जरी आजच्या घडीला साध्य केलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. आणि ती गोष्ट ही आहे की आशियामध्ये नंबर 1चं स्थान चीनचं आहे आणि ते निर्विवाद राहिलं पाहिजे, ही चीनची आग्रही भूमिका आहे. आणि त्याच्यामधला एकमेव अडसर भारत आहे असं चीन समजतो आणि हे त्यांनी ठामपणे, उघडपणे संपूर्ण जगासमोर मांडलेलं आहे. ही जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती चीननी आवरली आहे असं अजिबात दिसून येत नाही. लक्षात घ्या की चीनची ती जी भूमिका आहे त्या भूमिकेपासून चीन बिलकुल ढळलेला नाही. आणि म्हणूनच इथून पुढच्या काळामध्ये हा संघर्ष जो आहे तो संघर्ष जो त्याची व्याप्ती कितपत होत जाईल ते बघण्यासारखी गोष्ट राहील. हा शमणारा भाग नाहीये. असं म्हटलं जातं की पँगॉंग मधला जो समझोता आहे त्याच धर्तीवरती अन्यत्र आता भारत आणि चीन एकत्र बसून आपसामधले जे मतभेद आहेत ते मिटवू शकतील, ही एक आशा आहे, जरूर आहे आशा. अशाच पद्धतीने आपल्याला दौलत बेग ओल्डी असेल किंवा गलवान नदीचं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये उभा राहिलेला जो संघर्ष असेल किंवा सिक्कीमच्या बाजूच्या सीमेवरचा जो संघर्ष आहे, या सर्वांसाठी अशाच पद्धतीने आपण जर का समझोता करण्याचा प्रयत्न केला, अशा चर्चा फेऱ्या केल्या तर त्यातून मार्ग निघू शकेल आणि दोन्ही देशांमध्ये शांतता राहू शकेल. ही जरूर एक शक्यता वर्तवली जाते आणि तसं होणं हे भारताच्या दृष्टीने सध्याच्या घडीला हिताचंही ठरेल. परंतु तरी सुद्धा चीनचे जे दीर्घ पल्ल्याचं जे धोरण आहे त्या धोरणाकडे आज आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. भारताच्या आसपास ज्या घटना घडत आहेत, म्यानमारमध्ये लष्करशाही आलेली आहे, नेपाळ मधली अशांतता आपण जाणून आहोत आणि आजच्या घडीला श्रीलंकेमध्ये सुद्धा काही घडामोडी होण्याच्या काही अपेक्षित आहेत. ह्या परिस्थितीमध्ये चीनचे जे दीर्घ पल्ल्याचं जे धोरण आहे त्या धोरणावरती आपल्याला केंद्रित करावं लागेल. आणि त्यासाठी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी एकत्र येऊन क्वाडची जी स्थापना केली आहे तिच्यामध्ये काय प्रगती होते ह्याच्यावरती सुद्धा त्या दबावाखाली चीन पुढे कसा वागतो आणि आपल्या धोरणामध्ये बदल करतो का हे आपल्याला बघत राहावं लागेल. धन्यवाद.